एका दिलाने साजरी करूया शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफीच्या या चौथ्या सीझनची वारी आणि खूपच मोठी मॅच आता होणार आहे कारण ही स्पर्धा जर आपण पाहिली शिस्त डिसिप्लिन आणि पारदर्शकता व्यवसाय खेळाडूंसाठी फार मोठी संधी असणार कारण तालुका पोलला 2 दिवस आपण बघितलं तर आज आणि उद्या टेनिस क्रिकेटचं मोठं ऍक्शन जिथे असणार आहे मातीच्या विकेटवरती बॅटरची देखील लागते फार मोठी कसोटी गोलंदाज देखील तिथे सुंदर खेळ दाखवत आहेत खूपच चांगल्या ठिकाणी हा इव्हेंट संपूर्ण जो कव्हर केला जातोय आणि या खेळपट्टीच्या मध्ये बघू शकता तुम्ही अमरजीत शिरसाट या ठिकाणी त्यांना बघू शकता तुम्ही मेहनत आणि मोठं नाव राहिलेलं आहे शिरसाट स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी असते त्याचबरोबर ती लेदर बॉलचं क्रिकेट देखील ज्यांच्या वतीनं मोठं नक्कीच बघायला मिळतंय आणि WMPL देखील असेल महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील संघ निवड त्यांनी देखील केलेले असणार आहे शिरसाट चॅम्पियन ट्रॉफी तुम्ही बघू शकतो tenniscricket.in च्या वतीनं हे जे दृश्य आहे हा जो ब्रँड आहे सीझन 4 चा तो आपल्याला इथे बघायला मिळतो आहे शिरसाट स्पोर्ट्स मोठं नाव आहे आणि आपण जर पाहिलं भारत आणि पाकिस्तानमध्ये जी दुबईमध्ये मॅच होणार ज्याच्यासाठी देखील शिरसाट स्पोर्ट्सचं नाव जे झळकणार आहे आपल्या पाथर्डीमधलं हे नाव सध्या गाजणार आहे म्हणावं लागेल आज झालंय सर्व टक्के सेफ असणार सुपर फास्ट डिपॉझिट सुपर फास्ट विड्रॉल आणि हे आहे अनलिमिटेड डे आणि नाईट आपले सर्व वर्ल्ड बेस्ट सर्व्हिस देणारे ऑल सर्व्हिसेस साईट डेव्हलपमेंट ॲडमिन पॅनल आणि ऑल सर्व्हिसेस अवेलेबल 24/7 स्पोर्ट्स किंग बुक अधिक माहितीसाठी तुम्ही जाऊ शकता www.sportsbooking.com च्या वेबसाईटला तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं अंपायर्स 12 मॅन नाहीये मॅच थोडी आता थांबली जाईल कारण 12 मॅन येणं बंधनकारक इथे असणार आहे ट्वेल्व मॅन कारण की टीम बाहेरून संघ आलेले आहेत कारण यूट्यूब आणि स्कोरर तिथे तयार नाहीये tenniscricket.in तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूपच क्लोज अप हा लुक आणि आता नक्कीच संपूर्ण मैदान सज्ज असणार आहे एनर्जी द्यायची आहे पाथर्डीकर बोला गणपती बाप्पा आवाज नक्कीच येत आहे कारण सायंकाळचे वाजलेले आहेत 11:05 आणि शो टाइम झालेला आता इकडे असणार आहे काउंटडाऊन करायचं आहे 10 9 8 7 6 5 4 3 2 लेट्स बिगिन शिरसाट स्पोर्ट्स चैंपियन ट्रॉफी आगाज अच्छा तो अंजाम भी अच्छा तो बड़ा मुकाबला यहाँ पे एक तरफ से देखेंगे मैदान के अंदर आती हुई टीम खुशबू गुजरात की कालिका कंस्ट्रक्शन रिबड़ा जो यहाँ पे खेल रही है येलो कॉर्नर में दूसरी तरफ देखेंगे विदर्भ की टीम वहां से बिलोंग करते हुए ब्रेड कॉर्नर में गेंदबाजी मार पर पहले ओवर के लिए आते हुए गेंदबाजी के लिए सुरेश नाथ आते हुए गेंदबाजी मार्ग पर स्ट्राइक के ऊपर खेलने के लिए तैयार हो चुके हैं स्ट्राइकर बैटर स्वप्निल तो यहां पे देखेंगे फिलहाल पहली गेंद वेट एंड वॉच
और ये गेंद देखेंगे अब हल्की सी घूमी है लेकिन वाइट बॉल। तो ये मिट्टी की विकेट यहाँ पे साबित होती है। इतना आसान होता नहीं गेंदबाजों को अपने डिसिप्लिन गेंदबाजी करना। पहली गेंद यहाँ पे ऑफ के बाहर से निकली, वाइट बॉल। लगातार यहाँ पे शायद करना चाहते क्योंकि पावर प्ले ऑन है। गेंदबाज ज्यादा गेंद घुमाने की कोशिश कर रहे हैं लेकिन ऑफ के बाहर से वाइड लाइन के बाहर गेंद जाती हुई। तो 2 रन यहाँ पे मिलते हुए आगाज किया है टीम विदर्भ की टीम ने। एक गेंद डालना चाहते हैं लेकिन वापिस अंपायर इंप्रेस नहीं है। लगातार 3 गेंदे, कट कॉपी पेस, घुमाव ज्यादा हो रहा है क्या यहाँ पे। देखेंगे आज के दिन में पहली टीम जो क्वालिफाई करते हुए केतन महात्रे और कृष्ण सातपुते टीम बबलू पाटिल ने अच्छी फिनिश की थी पिछले मुकाबले में। 6 रन मारकर मैच को किया फिनिश और पहली टीम बनी है जो गई है यहाँ पे ओपन पोल से सीधी सेमीफाइनल के लिए, जो दिखेगी आपको 8 तारीख को इसी मैदान के ऊपर। बड़ा ये मुकाबला। क्रिकेट इज नॉट अ गेम, इट्स फुल ऑफ ड्रामा, फुल ऑफ इमोशन। नक्कीच चांगलं असं क्रिकेट आपल्याला नक्कीच बघायला मिळतं कारण की ज्या प्रकारे व्यासपीठाने जे प्रकारे या ठिकाणी मैदान बनवले ना ईर्षा सर, या मैदानाला पाथर्डीकर काय म्हणतात तर या मैदानाला पाथर्डीकर म्हणतात #मिनी वानखेडे ऑफ पहिल्यानगर। तर खूपसूरत धरती आहे आणि ते सिग्नल टेनिस क्रिकेट.in अतिशय सुंदर कार्य करत आहेत। स्वप्नील स्ट्रायकिंग इनला आहे। स्वप्नील उस आता इथे काय मुवमेंट असणार त्या मात्र बघायचंय। फेअर डिलीवरी, दिस इज फेअर डिलीवरी। अच्छी गेंद यहाँ पे फिलहाल कालिका कंस्ट्रक्शन रिबड़ा सुरेश नाथ गेंदबाजी मार्ग पर। पहले गेंद 2 गेंदें वाइड गई थी, उसके बाद एक अच्छी गेंदबाजी फिलहाल गेंदबाज के द्वारा। अच्छी घूमी है गेंद, ये देखिए गेंद अच्छी घूमती हुई, स्विंग और मिस की कहानी। टप्पा खाने के बाद कभी गई बाहर कभी आई अंदर। मोबी के स्टार 11 टीम टॉस जीते बल्लेबाज का फैसला किया लेकिन पहले ओवर के अंदर देखेंगे थोड़ी सी नमी होगी विकेट के ऊपर। और एक गेंद फिलहाल यहाँ पे देखेंगे और एक अच्छी गेंदबाजी फिलहाल और एक बिंदी गेंद सुरेश नाथ के द्वारा। फिलहाल यहाँ पे येलो कॉर्नर गेंदबाजी बिल्कुल अच्छी करते हुए इस पहले ओवर के अंदर। ये देखिए गेंद टप्पा खाने के बाद स्विच हिट करने का प्रयास किया था। ये हाईलाइट देखेंगे आप कुछ इस गेंद की। पहले इस ओवर के अंदर अच्छी गेंदबाजी करते हुए फिलहाल गेंदबाज और एक घूमी है गेंद, बढ़िया गेंदबाजी करते हुए कभी अंदर कभी बाहर शाइन करते हुए इस नाइट के अंदर। क्या बात है, तारे आ जाए जमीन के ऊपर। गेंदबाजी कर रहे खास सुरेश नाथ, कमाल की गेंदबाजी फिलहाल इस वक्त। यहां पे बड़ा शॉट अब आया है आसमान के बाहर, लगता हुआ शानदार सिक्सर। ये मैजिक है। एक तेरी तो एक मेरे, गेंद से नजरें मिला और बल्ले से वार करते, कभी दिल के तो कभी मैदान के पार करते हैं। खिलाड़ी का नाम है स्वप्निल। अब दिल जीता यहां पे, एक ह्यूज हिट यहां पे खेलते हुए। 6 के साथ स्कोर आगे 8 रन यहां पे बने हैं इस बोर्ड के ऊपर। कतर बिंदी गेंदे डाली थी 4 गेंद, उसके बाद एक अच्छा छक्का इस ओवर के अंदर। पावर प्ले ऑन है, वापिस गेंदबाजी मार्ग पर। तो देखेंगे कवर को बुलाए अंदर और एक जाएगा यहां पे फिलहाल एक मिड विकेट भी तैनात किया, एक डीप कवर की तरफ खिलाड़ी।
वापस एक अच्छी गेंद यहाँ पे शॉट ऑफ लेंथ, अच्छा बाउंस और अच्छी गति के साथ यहाँ पे गेंदबाज की है और इस पहले ओवर की कहानी खत्म हुई। अच्छी ओवर यहाँ पे साबित हुई, कभी गेंदबाज ने हल्ला बॉल किया, कभी बल्लेबाज ने हल्ला बॉल किया। एक बड़ा हिट तो 4 बिंदी गेंदे, एक ओवर के बाद स्कोर हुआ है टीम मोबीकेयर स्टार 11 का 8 रन बिना किसी नुकसान के। उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत। बाबूजी आव्हाड महाविद्यालयावरती रंगतोय क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार। शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी, अमोल शिरसाट, इलाका किसी का भी हो, धमाका सिर्फ हमारा ही होगा। आजचं चित्र जर मैदानावरती पाहिलं तर आपल्याला वाटतं की या स्टेडियमवरती एखादा IPL चा सामना सुरू आहे। एका बाजूला जर आपण पाहिलं तर सनरायझर्स हैदराबाद, तर दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्स अर्थात मोबीकेयर स्टार 11 विरुद्ध कालिका कंस्ट्रक्शन RAR रिबडा SP। सामन्याची नाणेफेक जिंकली आहे। पहिल्या षटकामध्ये 8 धावा स्वप्नील उसरे आणि अजिंक्य देशमुखची जोडी मात्र मैदानावरती आपण पाहतोय। विदर्भातून आलेला हा संघ आपण पाहतोय। नक्कीच मागच्या 3-4 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर विदर्भाचं क्रिकेट देखील संपूर्ण महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपली छाप सोडतोय। विदर्भाचं क्रिकेट देखील तितक्याच ताकदीनं वाढतंय। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सामन्यातलं षटक क्रमांक 2, गोलंदाज वीरू वैयक्तिक कोट्यातलं पहिलं, सामन्यातलं 2, पॉवर प्लेचं 2रं षटक। वॉशिंग पावडर निर्मा प्रेझेंटिंग पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2। पहिला चेंडू पॉवर प्लेचा निर्धाव चेंडू ठरतोय। या षटकामध्ये मात्र चांगल्या धावा बनवाव्या लागतील। पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना धावा जमवण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। स्ट्राइक वरती आपण फलंदाज पाहतोय अजिंक्य देशमुख, महाराष्ट्रातली अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू अजिंक्य देशमुख या षटकातला पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे। अजिंक्य आखो टप्प्याचा चेंडू, समाचार घेतला, क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग, 1 बाउन्स, चेंडू मात्र क्षेत्ररक्षित केला जातोय। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा। चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार, अशा प्रकारचं क्रिकेट मैदानावरती खेळावं लागेल। प्रत्येक चेंडूवरती इथं तुम्हाला चौकार षटकार मिळणार नाहीयेत। एकेरी धाव, दुहेरी धाव, खराब चेंडूचा समाचार, अशा पद्धतीने धावा मात्र या मैदानावरती जमाव्या लागतील। पुन्हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गोलंदाज वीरू। खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकलाय, हलकस अपील करण्याचा प्रयत्न। काय जबरदस्त गोलंदाजी, ही स्पर्धा नक्कीच गोलंदाजाने देखील गाजवली आहे। या स्पर्धेमध्ये लागोपाठचे 11 चेंडू निर्धाव टाकण्याचा पराक्रम केलाय जय भगवान मावळ संघाचा गोलंदाज निहाल तुस्माद। सलग 11 चेंडू निर्धाव टाकण्याचा पराक्रम। आज याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं रोहित शर्मा, आज या स्पर्धेमध्ये त्यानं पहिला सामना खेळल्यानंतर 2 षटकामध्ये 7 धावा आणि 4 विकेट। दरम्यान हा चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा चेंडू आहे। टप्पा पडल्यानंतर मात्र आपण पाहतोय अगदी फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू जातोय। काय जबरदस्त स्पर्धा आहे, बिग बॅटल ऑफ क्रिकेट, क्रिकेटचं महायुद्ध पाथर्डीच्या या ऐतिहासिक मैदानावरती। याच पाथर्डीमधून जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या संघामधून आणि भारताच्या असंघामधून महिला प्रतिनिधी, महिला खेळाडू म्हणून अंबिका वाटाडे हे नाव याच पाथर्डीमधील आहे। एक अत्यंत मोठी आणि दर्जेदार स्पर्धा, अनेक नवनवीन खेळाडूंना संधी देणारी महाराष्ट्रातली एक सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय। अत्यंत दर्जेदार स्पर्धेचं आयोजन, प्रेक्षकांसाठी आकर्षक गॅलरीज आपण पाहतोय। एका बाजूला असेल मोहटादेवी गॅलरी, दुसरीकडे आपण पाहतोय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब गॅलरी, श्री संत वामनभाऊ गॅलरी, श्री संत भगवान बाबा गॅलरी आणि साई बाबा गॅलरी, आणि एक विशेष गॅलरी आपण पाहतोय रसूल मंडप गॅलरी। पंचांकडे मात्र पाहूया, अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा चेंडू आहे। टप्पा पडल्यानंतर फलंदाजाच्या डोक्यावरून गेलेला चेंडू आहे। पुन्हा आपण मोठ्या स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय काय निर्णय येतोय, पाहूया पंचांचा। इट्स व्हाईट बॉल कॉल, व्हाईट बॉल कॉल। एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये असेल कारण अपेक्षेपेक्षा जास्त उसळी। चला, पंचांचे निर्णय सर्व संघासाठी सारखे आहेत। एका बाजूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ कालिका कंस्ट्रक्शन RAR
रिबडा एसपी. तर फलंदाजी करणारा संघ विदर्भातून आलेला संघ आहे मोबी केअर स्टार 11. अनेक स्टार खेळाडू. गोलंदाज काहीसा निराश असेल. वीरू वाघेला षटक क्रमांक दुसरं मैदानावरती टाकतो. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 3 धावा. एकूण धावफलकावरती धावा 11 धावा. सलामीची जोडी मैदानात. हा चेंडू लोवर फुल टॉस कव्हर्स मधून एक आपला तो ड्राईव्ह केलाय. चेंडूचा वेग काहीसा कमी झालाय. 2 धावा तर नक्कीच असतील. पुन्हा एकदा तिसऱ्यासाठी प्रयत्न होतोय का पाहूया. भाग अर्जुन भाग मैदानावरती मात्र 3 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अशा प्रकारची खेळी मात्र तुम्हाला मैदानावरती करावी लागेल, कारण हा एक मोठा सामना आहे. बिग बॅटल ऑफ क्रिकेट आहे. आर या पारची लढाई. डू और डाय. अभी नहीं तो फिर अगले साल. तब्बल 365 दिवस तुम्हाला या मैदानाची प्रतीक्षा करावी लागेल जर तुम्हाला शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळायचं असेल तर. कारण डू और डाय हा सामना आहे. जो जीता वो सिकंदर, जो हारा वो टूर्नामेंट से बाहर. आर या पार की लढाई. 14 धावा. आणखी 2 चेंडू या षटकातील बाकी असतील. स्ट्राईक वरती फलंदाज स्वप्नील. स्वप्नील मात्र पहिल्या षटकामध्ये उत्तुंग षटकार देखील खेचलाय. पुन्हा एकदा तोच स्वप्नील. पुन्हा एकदा चांगला चेंडू. टप्पा पडलाय. थोडीशी उसळी घेतोय. पुन्हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती थरार क्रिकेटचा पाहायला मिळतोय. अगदी IPL सारखा थरार बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या या ऐतिहासिक मैदानावरती. अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली स्पर्धा. संपूर्ण भारतामध्ये चर्चेचा विषय असणारी स्पर्धा म्हणजे शिरसाट चॅम्पियन्स ट्रॉफी. या षटकातला शेवटचा चेंडू. गोलंदाज मार्क वरती वीरू. स्ट्राईक वरती स्वप्नील. स्वप्नीलनं पुढे जाऊन स्टेप आउट केलाय, परंतु निर्धाव चेंडू पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसरं समाप्त होते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 14. पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आवाज असेल. शिरूरचा एक गोड आवाज. मिस्टर दत्ता पवार. थैंक यू सर जी. यहाँ पे फिलहाल देखेंगे 2 की कहानी हुई खत्म. 2 के बाद यहाँ पे रन बने 14. अच्छी गेंदबाजी करते हैं फिलहाल गेंदबाज. तो आपने कहा था इस धरती से कई सारी लड़कियां भी यहाँ पे खेली, क्रिकेट IPL तक पहुंचे, लेकिन एक ऐसा खिलाड़ी है जो नौजवान खिलाड़ी आपने देखा उनको MPL के लिए सोलापुर रॉयल्स के साथ अजय बोरुडे. अभी अभी हुई सिकी नायडू ट्रॉफी में भी अच्छा कमाल की पारी खेली थी केरला टस्कर के सामने. 114 रन बनाए थे अजय बोरुडे ने. और महाराष्ट्र प्रीमियर में आप देखा होगा उस खिलाड़ी को खेलते हुए. उसके बाद यहाँ पे अमोजी शिरसाट, वो भी एक अच्छे खिलाड़ी रहे लेदर बॉल क्रिकेट के. एयर इंडिया के लिए उन्होंने भी यहाँ पे कई सारे मैचेस खेले हैं क्रिकेट के लिए. और रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में भी आपने अमोज शिरसाट की गेंदबाजी देखी है. वो भी एक अच्छे जाने माने खिलाड़ी है लेदर बॉल क्रिकेट के. और ऐसी यहाँ पे खूबसूरत धरती है पाथर्डी नगरी. वहाँ से आरती केदार जो महिला के लिए रणजी ट्रॉफी में अभी अभी सिलेक्ट हुई है दिल्ली के लिए, उनका भी यहाँ पे गर्व होगा इस पूरे मैदान को. 2 की कहानी खत्म है. 2 के बाद 14 रन यहाँ पे बनते हुए बड़ा मुकाबला आज की शाम का. आप देख रहे हैं शिरसाट चैंपियन ट्रॉफी. दे टक्कर भारी और आप सबकी बनी है फेवरेट शिरसाट चैंपियन ट्रॉफी. तीसरे ओवर की कहानी. गेंदबाजी मार्ग पर आते हुए डू और डाई मैच का ये मुकाबला. और यहाँ पे देखेंगे गति है इनके पास, रफ्तार. यहाँ पे बहुत अच्छी गेंदबाजी. ऊपर यहाँ पे रखी लेंथ, कभी ऊपर रखते हैं, कभी यहाँ पे थोड़ा अंदर रखते हैं. अच्छी गेंदबाजी यहाँ पे करते हुए गेंदबाज इस ओवर नंबर 3 में. और यहाँ पे कुछ अलग करना चाहते लेकिन अंपायर यहाँ पे सैक के साथ देंगे वाइट बॉल. खराब गेंद. इसके साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. धीमी रफ्तार पकड़ी है विदर्भ एक्सप्रेस पकड़ा लागणार आता. तो देखेंगे यहाँ पे गेंदबाज भी तैयार है. सामने अजिंक्य. और एक यहाँ पे देखेंगे कुछ अलग करना चाहते हैं, यहाँ पे डिफरेंस करना चाहते कुछ, लेकिन फायदा हुआ नहीं है. एक और वाइट बॉल. इसके साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ यहाँ पे दिखाई देगा. 16 रन ओपन पोल के लिए दिया जाएगी. इनाम राशि होगी 5 लाख रुपए की. बड़ी ट्रॉफी के साथ नवाजा जाएगा टीम को. बड़ा कंपटीशन
वापिस पुल करना चाहते थे गेंद, लेकिन यहाँ पे बल्ले के साथ अच्छा कनेक्शन हुआ नहीं है। अच्छी गेंद, तो कोशिश तो कर, कोशिश करनी चाहिए। आपने देखा होगा आज सबसे ज्यादा पब्लिक जमा हुई थी ऑस्ट्रेलिया में, जहां पे चलता हुआ ऑस्ट्रेलिया और गावस्कर ट्रॉफी यहां पे आप देख रहे हैं ऑस्ट्रेलिया में, और वहां पे आप देखेंगे बहुत सारे दर्शक भी मैच देखिए थे वहां पे। गेंदबाजी मार पर फिलहाल सुरेशनाथ 17 रन, तीसरा ओवर जारी। बल्ले के बीचों बीच लिया और यहां पे दागा है गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन यहां पे आता हुआ शीर्षा स्पोर्ट चैंपियन ट्रॉफी का शानदार चौका। और एक अच्छी गेंद इस वक्त देखेंगे, इस गेंद को यहाँ पे अच्छा घुमाव दिया है। कभी गेंदबाज अच्छी गेंदबाजी करे, कभी बल्लेबाज अपना अच्छा बल्ले का बिल्कुल यहाँ पे फायदा लेते हुए इस इंजॉय करते हुए इस खेल को। स्वप्निल उर्से बड़ा शॉट सामने, यहाँ पे लॉन्ग ऑन वहां पे तैनात, वहां पे आए जाएंगे, एक सिंगल दूसरा देना चाहते, लेकिन यहां पे अच्छी फील्डिंग, अच्छा बैकअप यहां पे करते हुए फील्डर अशफाक के हाथ में गेंद है। अच्छा बैकअप यहां पे अशफाक के द्वारा। जो खेल रही टीम आप देख रहे हैं येलो कॉर्नर में, टीम कालिका कंस्ट्रक्शन रिबड़ा गुजरात से बिलोंग करती है टीम। उसके साथ यहां पे मोबी के स्टार 11 विदर्भ की टीम यहां पे 22 रन, एक गेंद शेष इस ओवर की। आज क्या अभी तक इकोनॉमिकल बल्लेबाज के 6 गेंद में यहां पे सिर्फ 6 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं अजिंक्य। वापस यहां पे बड़ा शॉट खेलना चाहते थे, एक लंबी हिट खेलना चाहते, लेकिन यहां पे अच्छी गेंदबाजी फिलहाल करते हुए सुरेशनाथ ने 2 ओवर का स्पेल उनका खत्म हुआ है। 2 ओवर के कोटे में यहां पे खर्च किए उन्होंने 18 गेंदों में 23 रन बने हैं। तो इसके बाद 3 की कहानी बाकी होने वाली, तो यहां पे देखते हैं इस मैदान के अंदर किसका तूफान आएगा। 3 की कहानी खत्म है, 3 के बाद यहां पे रन बने 23 रन मोविश के स्टार 11 का। तो देखते हैं इस शाम के अंदर बिल्कुल इस फ्लड लाइट के अंदर दर्शक भी एंजॉय करते हुए इस मुकाबले को। चारों ओर यहां पे देखेंगे बाबूजी आहवाड़ क्रिकेट का मैदान अब मैदान नहीं रहा, एक बन गई यहां पे एक क्रिकेट का क्रिकडम यहां पे खड़ा किया है शीर्षा स्पोर्ट्स ने। और देखेंगे इस वक्त इस क्रिकडम के अंदर कौन करेगा जलवा, यहां पे देखेंगे फिलहाल क्या कहेंगे इशाद जी अभी तक की कहानी के बारे में। नक्कीच 3 षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती आहेत. पुढच्या काही षटकामध्ये एक थोडीशी आक्रमक फलंदाजी करावी लागेल. एक 60-65 धावा या मैदानावरती बनवायला लागतील. एक फायटिंग टोटल गोलंदाज मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज षटक क्रमांक 4 समोर फलंदाज अजिंक्य देशमुख. पहिला चेंडू वेगवान चेंडू टाकलाय अजिंक्य देशमुखला बीट करून चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विदर्भचा संघ मात्र या ठिकाणी थोडासा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळी विदर्भनं पहिल्यांदा रणजी करंडक जिंकला होता त्यावेळी मी पाहिलं होतं एक सामना विदर्भ संघामधून रणजी सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक आणि तिन्ही फलंदाजाला क्लीन बोल्ड. रजनीश गुरबानी विदर्भाचा तो गोलंदाज. यावेळी मात्र मोठा फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अशफाक रबाडा ने कर दिया यहां पर कबाड़ा. फलंदाज बाद.
अशफाक रबाडा. मागच्या सामन्यामध्ये अशफाक रबाडानं फलंदाजी करताना 3 चेंडूमध्ये 1 षटकार 1 चौकार 10 धावांची खेळी केली होती. इथं मात्र सुरेख असा झेल टिपलाय आणि पहिला धक्का दिलाय संघासाठी. नक्कीच नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येतोय आमिर रशीद. हा देखील एक आक्रमक स्फोटक विध्वंसक फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती येणाऱ्या फलंदाजाची जबाबदारी मात्र मोठी आहे. याच्यानंतर एका भागीदारीची गरज आहे. विरू वाघेलाचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर. टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय. काहीशा प्रश्नार्थक चेहऱ्यानं मात्र अंपायर कडे पाहिलंय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती विरू वाघेला. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक. समोर फलंदाज आमिर रशीद. 23 धावा 1 बाद 23. पुन्हा एकदा हा चेंडू उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर आहे म्हणून सोडून दिलाय चेंडू. निर्धाव चेंडू. काय होत आहे मैदानावरती. लागोपाठचे निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजिंक्य देशमुख 9 चेंडू मध्ये 7 धावा करून परतलाय. आमिर रशीद मात्र काही क्षण त्याला वाटलं की चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, परंतु आपण पाहतोय अत्यंत मोठी स्पर्धा आहे आज. या स्पर्धेमध्ये आपल्याला अनेक वेळा चेंडू वाईड देखील आपल्याला पाहायला मिळाले. एक षटक मात्र ज्या ठिकाणी विजय पावलेनं टाकलं होतं त्या षटकामध्ये देखील आपल्याला 5 चेंडू वाईड पाहायला मिळाले होते. म्हणजे काही नको असणारे विक्रम देखील या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. टेनिस क्रिकेटचा डॉन ज्याला म्हटलं जातं कृष्णा सातपुतेनं आज या मैदानावरती 41 धावांची तुफानी खेळी केली आहे. अनेक विक्रमांनी गाजत असलेली स्पर्धा. काल मात्र गोलंदाज गहिनाथ दादा स्पोर्ट्स संघाचा जो गोलंदाज दिलीप पवारनं मात्र 5 विकेट याच मैदानावरती घेतल्या. अनेक विक्रम या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. कधी गोलंदाजाचे विक्रम, कधी फलंदाजाचे फेअर डिलिव्हरी. म्हणजे आमिरच्या चेहऱ्यावरती काहीशी निराशा परत एकदा दिसते आपल्याला. विरू वाघेला मात्र या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी करतोय. 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत, कोणतीही धाव नाहीये. धावांसाठी संघर्ष करताना आपल्याला संघ मोबिकेअर स्टार 11. यावेळी मात्र आमिरच्या बॅट मधून व्हॉट अ शॉट. दिस टाइम परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. येतोय षटकार. काय जबरदस्त षटकार. थँक
त्यांचं पाहुण्यांचं महिला भगिनींचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. दम लावा लागणार आहे कारण मोठी मॅच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. कारण दोन्ही संघ लांबूनचा प्रवास करून आलेले आहे तिकडे. कोण राखील आता ही मॅच कारण डू डाय मॅच सुरू असणार आहे. षटक क्रमांक 5व्या मधला बॉल तयार आहे. सचिन परमार. धावसंख्या 34 धावा झालेल्या विदर्भ संघाच्या खात्यामध्ये. सध्या या मॅच कडे ताबा मिळवतोय तो गुजरातचा संघ. चांगली बॉलिंग आतापर्यंत येल्लो कॉर्नर संघाने केली असणार आहे. नवीन बॅटर अफसर मिर्झा आलाय. व्हाईट बॉल. संख्या मात्र पुढे सरकते. स्कोर मात्र पुढे चाललाय. रन संख्या मात्र असणार आहे ती बोर्डला. महाराष्ट्र वर्सेस गुजरात मध्ये हा मुकाबला असणार आहे इकडे. उठा शमशीर लगा जोर दिखा दम. शीर्षा स्पोर्ट्स चैंपियन ट्रॉफी में असफर मिर्जा और एक गेंद क्या हम पर यहाँ पे और शायद गई है बाहर. वाइट बॉल. सिग्नल दिया यहाँ पे वाइट बॉल का. फिलहाल यहाँ पे देखेंगे आज पिछले मुकाबले से बहुत ही गेंदबाज अगर देखेंगे विकेट के ऊपर गेंदें काफी घूम रही है. बूंदाबांदी हुई थी या सुबह सुबह आज हल्की हल्की बारिश हुई थी. 35 रन 2 विकेट के नुकसान पर यहाँ पे आप देखते हुए एक बड़ा मुकाबला आज के दिन का. क्योंकि इसके बाद आपको खेलना है ये मैच को जीतकर और एक बड़ा मुकाबला आपको खेलना है. योगेश पेनकर उनकी पूरी टीम जो आपके सामने खेलने वाली है. और यहाँ पे सिग्नल आएगा टेनिसक्रिकेट.in के माध्यम से. ए वाइट बॉल है. वापिस डालनी होगी इस गेंद को. वापिस डालने होगा इस गेंद को. देखते यहाँ पे इस ओवर की एक गेंद शेष है. क्या उसको यहाँ पे विशेष बनाएंगे लेफ्टी बैटर. गेंदबाजी मार पर सचिन. उनकी देखेंगे यहाँ पे हेयर स्टाइल की भी चर्चा होती है गुजरात के अंदर. पसंद करते यहाँ पे अपनी लंबे बाल को. क्योंकि गुजरात से यहाँ पे अब देखेंगे ऋषभ पंत. और एक गेंद वाइट यॉर्कर का प्रयास. बड़ी अपील की यहाँ पे अंपायर के पास. और चेक किया जाएगा वहां पे टेनिसक्रिकेट.in के माध्यम से. यहाँ पे देखेंगे एक बड़ा मुकाबला आप देखते हुए. दोनों अंपायर्स खासकर हमारी पूरी अंपायर की टीम बहुत ही अच्छी अंपायरिंग करते हुए. और देखते यहाँ पे. और जी हाँ यहाँ पे झटका लगता हुआ एक हल्का सा यहाँ पे बल्ले का किनारा लगा था. और यहाँ पे और एक झटका लगता हुआ सचिन परमार की यहाँ पे इस ओवर के अंदर देखेंगे 2 विकेट यहाँ पे लिए. और बजेगा अब यहाँ पे महाराष्ट्राचा ढोल ताशा पथक इथे वाजलेला आहे सेलिब्रेशन केलं इकडे. झालेला आहे तो 36 लॉस ऑफ 3. षटक क्रमांक 5 समाप्त होते आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा. मोबिकेअर स्टार 11 नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ज्यावेळी नाणेफेक जिंकली त्यावेळी जो मानस केला होता 60 ते 70 धावा बनवण्याचा. परंतु एका बाजूला आपण पाहतोय दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन. कालिका कन्स्ट्रक्शन एका पाठोपाठ एक सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. विरो वाघेला, सुरेश नाथ, त्याच्यानंतर सचिन परमार. शेवटचं षटक. 6 चेंडूचा खेळ असेल बाकी. जे काही करायचंय पुढच्या 6 चेंडूमध्ये करायचंय. जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत. जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत. जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत. एक कोरोनाची महामारी आणि दुसरी शेवटच्या षटकातील हाणामारी. ती मात्र या दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. स्ट्राइक बॅटर स्वप्नील
ओ यावेळी मात्र चेंडू काय काळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल मात्र डिप्लाय, फलंदाज बाद. आणखी एक धक्का, स्वप्नील उसरे बॅक टू पॅव्हिलियन. आणखी एक मोठा धक्का. थँक्यू डीजे, थँक्यू. नक्कीच एक मोठी स्पर्धा, अत्यंत दर्जेदार असं आयोजन आणि अमोलजी शिरसाट सरांचं मनापासून मी अभिनंदन करतो की जवळपास तो यहाँ पे ये लीग इतनी फेमस हुई, यहाँ पे देखेंगे मुझे अभी अभी यहाँ पे कई सारे दर्शक यहाँ पे इस पाथर्डी का जो एक लड़का है अजय बोर्डे, जो एमपीएल के साथ जुड़ा है, महाराष्ट्र के सेकेंड नाइट ट्रॉफी के साथ यहाँ पे एक अच्छा नाम किया है और यंग टैलेंट है खिलाड़ी, वो भी यहाँ पे देखेंगे इस मैच का आनंद लेते हुए. आपका भी यहाँ पे कहते हैं हम स्वागत इस शिरसा स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी के माध्यम से. नक्कीच जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. एक मोठा धक्का मात्र या ठिकाणी. अत्यंत दर्जेदार असं आयोजन आज आपण समालोचन कक्षामधून महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरची, भारताच्या बाहेरची देखील अनेक मैदानं ज्यांनी गाजवली असे समालोचक, व्हॉइस ऑफ इंडिया हरेश पंड्या यांचा आवाज आपण आज त्यांच्या आवाजानं देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं या मैदानावरती. अनेक समालोचक आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कवरती अशफाक रबाडा. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राइक वरती मोहसिन. फुल टॉस दिला होता परंतु फलंदाज समजू शकला नाही. धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज होतोय या ठिकाणी धावबाद. आणखी एक धक्का. थँक्यू डीजे. नक्कीच अनेक समालोचक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. सन्माननीय हरेश पंड्या सर असतील, सुमितजी सोनवणे, मीरा माहिदर, मॅन फ्रॉम मनीष पाटील सर, बारामतीचा एक गोड आवाज फलटण, महाराष्ट्रातील हिंदी समालोचनाचा एक भुरळ पाडणारा आवाज मिस्टर सलीमभाई शेख, अलंकारिक शब्दांचा खजिना म्हणून ज्यांची ओळख सन्माननीय नरेशजी डोमे सर, जुन्नर भूषण सन्माननीय मनोजजी बेल्लेकर, मराठी समालोचनाचा आवाज ज्यांनी दुबईमध्ये पोहोचवला सन्माननीय चंद्रकांत शेटे सर, मराठी समालोचनाचा पहाडी आणि बुलंद आवाज सन्माननीय प्रवीणजी गायकवाड, असे अनेक समालोचक ज्यांना या स्पर्धेमध्ये संधी मिळाली आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही स्पर्धा. नक्कीच आज या स्पर्धेचा आपण पाहतोय 3रा दिवस आणि मैदानावरती सुरू आहे आजच्या सत्रातील हा आजच्या रजनीमधील सामना क्रमांक 4. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा अशफाक रबाडा. स्ट्राइक वरती फलंदाज गोपाळ. यावेळी मात्र पुन्हा चेंडू काही काळ हवेत आहे. बॅट चिकट घेऊन गेलाय. आणखी एक फलंदाज बाद. काय जबरदस्त गोलंदाजी, व्हॉट अ बॉलिंग. थँक्यू डीजे. आणखी शिरसाट सरांचं अभिनंदन याच्यासाठी देखील असेल की या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातली म्हणजे एक अशी स्पर्धा वाटते आम्हाला देखील पाहायला. अनेक स्पर्धामध्ये समालोचन करताना डीजे मात्र इथं शेवटच्या चेंडूपर्यंत चालू असतो. काही स्पर्धामध्ये बरोबर काटा 10 वरती आला की डीजेचा आवाज पहिल्यांदा बंद होतो, त्याच्यानंतर समालोचकाच्या माईकचा आवाज देखील थोडा 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 कमी होत जातो. परंतु या स्पर्धेमध्ये अगदी डीजे शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. 36 धावा, 6 बाद 36. संघ अडचणीत आहे. 3 चेंडू बाकी असतील. जे काय करायचंय पुढच्या 3 चेंडूवरती करायचंय. स्ट्राइक वरती फलंदाज कौसर खत्री. पंधरा 20 पावलांचा रनअप गोलंदाज अशफाक. लोअर फुल टॉस. यावेळी मात्र हलकस
एक धाव या चेंडूवरती घेतली गेली आहे आणि एका धावेने धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 37 धावा. पुढच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारायची ताकद मात्र ठेवावी लागेल. ओसामा अशर पुढच्या 2 चेंडूवरती जरी 2 मोठे फटके आले तर नक्कीच एक चांगली धावसंख्या. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया, एक धाव मात्र दुसरी. समर्पण, रन आउट. तर गरज नव्हती. थँक्यू डीजे. लोकगीत आपण पाहतोय. काठीने घोंगडे घेऊ द्या की मला बी जत्राला येऊ द्या, की भारतातल्या क्रिकेट खेळाडूंची इच्छा आहे बॅट अँड बॉल घेऊ द्या आणि शिरसाट चॅम्पियन स्पोर्टची जी जत्रा आहे त्या जत्रेला मला बी यायचंय. परंतु आपण पाहतोय एक दर्जेदार स्पर्धा. काय जबरदस्त माहोल. प्रेक्षकांचा उत्साह अजून देखील टिकून आहे. या षटकातला शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. शेवटच्या चेंडूवरती फटका तर चांगला खेळलाय. एक धाव तर पूर्ण आहे. दुसऱ्यासाठी मात्र प्रयत्न नसेल. पाहूया दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न, परंतु शेवटच्या चेंडूवरती असे प्रकार पाहायला मिळतात. फलंदाज बाद होतोय. 7वा धक्का. धावफलकावरती धावा झालेत त्या 38. आतापर्यंत धावा आपण पाहतोय धावफलकावरती 38. म्हणजे शेवटच्या चेंडूवरती जर आपण एक धाव जर पाहिली तर 6 षटकांच्या समाप्तीनंतर 39 लॉस ऑफ 8 आफ्टर 6. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा बनवलेत आणि 40 धावांचं लक्ष असेल कालिका कन्स्ट्रक्शन RAR रिबडा SP. त्याच्यानंतर समालोचन कक्षामध्ये देखील बदल होणार आहे. शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. अत्यंत दर्जेदार अशी स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी, संपूर्ण भारतामध्ये चर्चेमध्ये असणारी स्पर्धा. अल्टिमेट इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून, tenniscricket.in माध्यमातून सामन्यातला प्रत्येक चेंडू आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पोहोचवला जातोय. अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित असतात. धन्यवाद समालोचन कक्ष. आयोजक नसतील तर स्पर्धा कशा होतील. आणि ही सर्व आयोजकांची आमची कमिटी शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीशी चर्चा नक्कीच आपण करूया, कारण अपेक्षा आणि अभिप्राय हे 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर आमच्यासोबत सतीश शिरसाट सर अर्थात मेजर उपस्थित आहेत. मेजर, कसं वाटतोय हा प्रवास 4 पर्वांचा. पाथर्डी नगरीमध्ये मागच्या पर्वात आपण आलो, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. भारतातील नामांकित खेळाडू या स्पर्धेत खेळले आणि यावर्षी नैसर्गिक अडचणी आल्या तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा बॅक ऑन ट्रॅक. खरोखर क्रिकेट म्हणण्यापेक्षा स्पोर्ट्स काय असतं हे जर खरोखर नगर जिल्ह्याला ओळख करून देणार असेल तर अमोल अंबादास शिरसाट यांनी करून दिली आहे. मी एक स्पोर्ट्समॅन आणि मी एक छत्रपती पुरस्कार विजेता आहे रोईंगमध्ये. हे मी पण करू शकलो नसतो. जसं मी भारतामध्ये खूप प्रत्येक स्टेटमध्ये जाऊन पाहिलं. पंजाब, हरियाणा, दिल्ली ह्या स्टेटमध्ये स्पोर्ट्सला महत्त्व आहे. ते महत्त्व नगर जिल्ह्याला आणून देणारा फक्त एक आणि एक माणूस असा आहे, अमोल शिरसाट. आणि याचं पूर्ण श्रेय जातं फक्त अमोलला. मी एक त्याच्यामध्ये काय म्हणते त्याला खारीचा वाटा म्हणून नियोजन करणारा एक माणूस आहे. तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवताय, कारण ही जी टीम माझ्या अवतीभोवती बसलेली आहे, एकूण एक अर्जुन वनवे सर असतील, आपले मेजर असतील, रसूलभाई असतील, पूर्ण आपली टीम जी मागे बसलेली आहे त्यांचा देखील काही ना काही सहभाग राहिलेला आहे. जर आपल्या मनामध्ये काहीतरी आहे,
आणि आपल्या साथीदारांची साथ आपल्याला मिळाली तर काम 100% पूर्ण होतं. हो, हे मात्र एकटा माणूस काहीच करू शकत नाही. अमोल सुद्धा काही करू शकत नाही, मी सुद्धा काही करू शकत नाही. माझ्या पाठीमागे जे माझे बंधू बसलेले आहेत, नागेश शिरसाट, नागेश आंधळे, नितीन शिरसाट, ऋषिकेश शिरसाट आणि ही पूर्ण आमची टीम, अर्जुन वनवे, ह्या स्पोर्ट्स स्पिरिट ज्याच्यामध्ये आहे तो काहीही करू शकतो. आणि हेच आम्ही सर्व जिल्ह्याला दाखवून दिलेलं आहे. 4 पर्वात आपण इतकं काय पाहिलेलं आहे. तर अर्जुन सर 5व्या पर्वात सुद्धा आता प्रेक्षकांची अपेक्षा वाढलेली आहे. तर अर्जुन सर आपण देखील व्यक्त होऊ शकता. 2 बॅटर्सला मैदानाच्या आतमध्ये पोहोचा, कारण आता प्रत्येक प्रेक्षकाकडून अपेक्षा वाढलेली आहे शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीकडून. आणि डिसेंबर महिना, नोव्हेंबर महिना जर आपण कॅलेंडरमध्ये पाहिला तर सर्वजण नोंद करतात शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीची. धन्यवाद मनीष सर. तुम्ही मलाही 2 शब्द व्यक्त करण्याची एक संधी दिली, त्याबद्दल तुमचे प्रथमतः धन्यवाद. मी पूर्ण पाथर्डीकर जे काही क्रिकेटवर प्रेम करणारे जे काही रसिक आहेत यांचं मी शिरसाट स्पोर्ट्सच्या वतीनं प्रथम त्यांच्या सर्वांसमोर नतमस्तक होतोय आणि त्यांना अभिवादन करतो की तुम्ही आम्हाला दिलेली ही जी काही भरभरून साथ आहे, तुमच्या प्रेरणेनेच आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याचा याच ग्राउंडवर याच क्षेत्रात काहीतरी वेगळा प्रयत्न करतो. तो फक्त आणि फक्त पाथर्डीकरांच्या सहकार्यामुळे. आम्ही हे आमचं 4थं सीझन आहे. आम्ही एका डोंगरामध्ये म्हणजे जे आमचं गाव आहे मूळ पिंपळगाव टप्पा याच्या बाजूला एक छोटीशी एका टुर्नामेंटची सुरुवात अमोल सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केली. आमची म्हणजे सर्व टीम होती ते त्यांना सहकार्य करायला. परंतु तिथून जे आमच्या टुर्नामेंटची सुरुवात झाली तिची स्टेप बाय स्टेप एक गगन भरारी घेण्याचा जो आम्ही एक प्रयत्न केला आहे तो आता 4थ्या पर्वापर्यंत व्यवस्थितपर्यंत पार पडला आहे. परंतु मी तरी सर्व आमच्या शिरसाट स्पोर्ट्सकडनं सर्व संघमालक, सर्व प्लेयर आणि सर्व मायबाप, प्रेक्षक, माझ्या माता भगिनी ज्या रात्री या देशामध्ये टेनिस क्रिकेटला डे नाईटला कुठंही महिला प्रेक्षक कुठेही लाभत नाही, पण आमचं भाग्य आम्ही समजतोय की पाथर्डीकर महिलांचा आम्हाला खूप मोठा सपोर्ट आहे. म्हणून तर आमची छाती अशी भरून आम्हाला अजूनही वाटतं की ही टुर्नामेंट आम्ही पुढच्या वर्षी यापेक्षाही जबरदस्त करू. 100% करणार आहोत आणि तो आत्मविश्वास आपण सर्वांचा आहे. तर आपण आता चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने वळणार आहोत आणि 2 नामवंत समालोचक आपण ऐकणार आहोत. एका बाजूला नरेश डुमे सर साथ देतील, सलीम शेख सर. इट्स ओव्हर टू यू. थैंक यू. शुक्र है सर जी. और आप देख रहे हैं यहाँ पर टेनिस क्रिकेट विश्व की बहुत बड़ी प्रतियोगिता. अमोल जी शिरसाट, मेजर सतीश जी शिरसाट, ऑल फैमिली इनकी, और टेनिस क्रिकेट विश्व भी इनकी बड़ी फैमिली बनती नजर आ रही है. टेनिस cricket.in के माध्यम से मुकाबले, अल्टीमेट इवेंट मेकर्स, पल्लवी नायर एंड ऑल टीम. और टेनिस क्रिकेट विश्व की बेहतर टूर्नामेंट ये कि जिसके अंदर 11, 12, 13 कॉमेंटेटर. टेनिस क्रिकेट विश्व की सबसे बड़ी टूर्नामेंट यहाँ पर हुई है और इसका श्रेय अगर जाता है तो अमोल जी शिरसाट इनके साथ में. हमारे साथ में आवाज़ों के जादूगर सरपंच जी सन्माननीय नरेश जी ढोमे सर आप जुड़े हैं, आपका स्वागत है. चाली चाहिए मुकाबला जीतने के लिए. दोनों टीमों के लिए मुकाबला करो या मरो वाला है. डू और डाई मुकाबला, गुड बाय अलविदा करने वाला मुकाबला बीच मैदान में. यस मुझे गुड बाय अलविदा करने वाला मुकाबला, ऐसा कहना है आपको? वही तो बात है यार. वैसे तो सम्मान वहां पर अमोल जी से साथ ने आपको वहां पर किया है तो शायद वो, लेकिन ये दोनों टीमों भी एक टीम तो बाहर जाने वाली है. सीझन 4 मध्ये आपल्या सर्वांनाच निश्चित सर्वांची रजा घेण्याचा माझी वेळ आलेली आणि हा शेवटचा सामना असेल माझ्यासाठी. इथे रिव्हर्स अटेम्प्ट. ओ हो हो हो, चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. पहिला चेंडू, रिव्हर्सचा दणका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. दीजिए. एकदम गजब का समीर शेख आए और महिपाल जी ने इनको कहा कि स्वागत नहीं करोगे हमारा. ओ छक्के के साथ में किया है स्वागत. गजब जबरदस्त क्लास दिखाई दिए है. परफेक्ट मिडल ऑफ द बैट स्विच हिट की जरिए से कमाल का 6 आता हुआ. बेस्ट गेंदबाज के सामने आक्रमण करते हुए महिपाल सिंह. और इस बार देखिए ताकत नहीं है जनाब, इस बार नजाकत देखने मिली है.
पहले गेंद पे ताकत का प्रदर्शन किया नरेश सर, और इस बार देखिए तो बिल्कुल नजाकत से खेला है, तो 2 गेंदों में 7 रन लिए और नॉट स्ट्राइक पे चले गए। क्या बेहतर माइंडसेट के साथ में बल्लेबाजी चल रही है। जरूर मगाशी आपण बघितलं होतं म्हणजे कलिंगाच्या युद्धानंतर तो रक्त संहार तिथं नरसंहार बघितल्यानंतर सम्राट अशोकाने जगाला शांतीचा संदेश देणारा बौद्ध धर्म स्वीकारला होता. मला वाटते पहिल्या शॉटमध्ये महिपाल सिंग हा युद्धापूर्वीचा सम्राट अशोक होता, तर दुसऱ्या शॉट नंतर तो युद्ध झाल्यानंतरचा सम्राट अशोक बघायला मिळाला. जी हाँ, बहुत ज़बरदस्त बात की। और यहाँ पर देखिए काफ़ी ऑफ स्टंप के बाहर गए, उसके बाद में स्क्वायर लेग के क्षेत्र में खेलना चाहते थे। शायद देखिए क्रिकेट के मैदान में आपका अनुभव ज़्यादा है और आपने बहुत सारे मैचेस भी किए। क्रिकेट के मैदान में मन बना के खेलना आपके लिए कैसा, और आप कैसा बयां करेंगे। नाही, निश्चित टेम्परामेंट चांगलं महत्वाचं असतं. आपण अगदीच ठरून एखादा फटका खेळलो तर तो खेळणं कठीण जातं, आणि इथे तेच बघायला मिळालं. या अगोदरच्या फटक्यामध्ये मात्र त्याने बघितलं की मला एक शॉट व्यवस्थित कनेक्ट झाला नाही, तर दुसऱ्या चेंडूवरती मी किमान दुसऱ्या फलंदाजाला स्ट्राईकवरती आणेल, त्याला मोठे फटकेबाजी करू दे. ही चांगली सोच आहे, हा चांगला विचार आहे वीरू वाघेलाचा. इथे बघायला मिळाला. धावफलकावरती 8 धावा आहे. सुरुवात चांगली झालेली आहे आणि विजयासाठी आता मात्र 32 धावांची आवश्यकता आहे 32 चेंडूमध्ये. वो कहते हैं ना, मैं और मेरी टीम, मैं खुद के लिए खेलूंगा, अगर दुखे तो टीम चैंपियन भी बना पाएंगे, लेकिन वो मज़ा नहीं आएगा। इस बार कनेक्शन प्रॉपर मिड ऑफ के ऊपर से गेंद को खेलने की कोशिश है, और शायद वो खिलाड़ी थोड़ा सा इर्द गिर्द घूमते नजर आए। गेंद बस ऊपर चली गई सर जी। अगर देखिए तो बल्ले के साथ में मिडल होती तो शायद ये 4 यहाँ पर जा सकती थी, लेकिन गई नहीं है। 2 रन बस यहाँ पर आते हुए 10 रन पर रन। आज एक गोष्ट सातत्याने बघायला मिळाली, ती म्हणजे चेंडू हवेत जाताना जास्त बघायला मिळाला. त्याला कारण एक होतं, थोडासा पाऊस पडला होता, जमीन ओली होती, विकेट सुद्धा नुकतीच रोलिंग केलेली होती. अशा परिस्थितीमध्ये चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा थांबतोय आणि नागासारखा उभा राहतोय. अशा परिस्थितीमध्ये चेंडू हवेत जाणार हे निश्चित आहे. एक और मतलब अंदर आती हुई गेंद थी, हल्के हाथों से सम्मान दिया, ये अच्छी है। क्योंकि देखिए जब लो स्कोर का मुकाबले के जब सजे आप पीछा करते हैं, 11 रन लगे बोर्ड के ऊपर, तो एक तकनीक के साथ में खेलिए। लो स्कोर वाला मुकाबला है, आप 2-3 विकेट अगर अगर जाती है आपकी, तो फिर आपकी टीम प्रेशर में आ सकती है। तो उससे बेहतर माइंडसेट के साथ में काली का टीम ये खेलती नजर आ रही है, और क्योंकि ये टूर्नामेंट में आह्वान इनका जीवित रखना है। पहिल्या थँक्यू डीजे. एक चांगलं मनोगत सर्व आयोजकांनी व्यक्त केलं, पण 2 नावं राहून गेली होती. कित्येक नावं राहून गेलेली आहेत, पण ही 2 नावं खूप महत्त्वाची आहेत, ज्यांची अहोरात्र मेहनत या स्पर्धेसाठी आहे. रियाज मेजर आणि विष्णू घुले मेजर यांनी देखील अहोरात्र या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली आहे. मैदानाची आखणी करण्यासाठी, मैदानाचा रखरखाव करण्यासाठी मेहनत घेतली आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आभार, धन्यवाद. थँक्यू. एक और मरतबा लंबा पैर निकाला, अच्छा ड्राइव देख लीजिए। वो कहते हैं बहुत सारा वक्त था इस खिलाड़ी के पास में, गेंद सामने लेंथ पिच की हुई गेंद थी, उसको लंबा पैर निकाला, और प्रोफेशनल लेदर खिलाड़ी जिस ताश खेलते हैं ना, उस ताश से शॉट यहाँ पर आता हुआ। महिपाल सिंह के बल्ले में बहुत सारे, इनके पिटारे में बहुत सारे शॉट है, और नजराने यहाँ पर पेश करते हुए 12 रन, एक विकेट भी अब तक हुई नहीं है। निश्चित एक गोष्ट मला जाणवते इथे. खरं तर सध्या सगळं जग ग्लोबल वॉर्मिंगच्या भीतीच्या सावटाखाली आहे, पण हे जे 2 फलंदाज आहे ना, यांच्यावरती ग्लोबल वॉर्मिंगचा कुठलाच परिणाम नाही आहे. ही इज कूलर दॅन आईस. इतक्या थंड डोक्याने खेळतायत, इतकं शांतपणे खेळतायत की बास. कमालीची फलंदाजी बघायला मिळाली. मागचे 2 चेंडू आपण पाहिले आखूड टप्प्याचे होते. स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न वीरू वाघेलाचा जरूर होता, मात्र वीरू वाघेलाला एका जागेवरती बांधून टाकलं या दोन्ही गोलंदाजांनी. शुभमची गोलंदाजी अप्रतिम ठरते. या षटकामध्ये 2 चेंडू लागोपाठ निर्धाव आलेत. कमालीची गोलंदाजी. क्या यहाँ से एक आधा विकेट की मुहार आ रही है? बिल्कुल देखिए, महक की बातें करेंगे कि लगातार 2 डॉट गेंदे। एक और मतलब पिच हटके करना चाहता है, रन आउट की बात, विकेट की बात ही कर ली थी। 2 लगातार डॉट गेंदे, उसके बाद में प्रेशर बना। अब देखिए बहुत बड़ी विकेट, थँक्यू डीजे. रॉंग कॉल. क्रिकेटमध्ये अनेक फलंदाजांना ही समस्या आलेली होती. कट केला होता चेंडूला जरूर. त्याने बघितलं होतं की क्षेत्ररक्षक समोर आहे, फलंदाज धावत नव्हता. मात्र आपण पाहिलं की तिथे
वीरू वाघेल्याचा हा शॉट जरूर होता, मात्र तिथे फलंदाज धावबाद होईल. महिपाल सिंग जो की एक चांगला फलंदाज होता. 5 चेंडूमध्ये 11 धावा आल्या होत्या. षटकारानं सुरुवात केली होती. मात्र वीरू वाघेलाची आपण चर्चा करू तर 5 चेंडू खेळलाय, एकच धाव आतापर्यंत आली. 4 बॉल डॉट आहे आणि मात्र रॉंग कॉल ठरला. खरं तर कॉल होता महिपालचा, पण तिथे अनुमती दिली नव्हती वीरू वाघेलानं. रॉंग कॉल. इस बार स्विच हिट और एक और विकेट. एक बार लगती है विकेट के आने की महक तो फिर से ऐसे बहुत सारे विकेट आती है. पहले रन आउट किए, उसके बाद में कैच आउट. 2 गेंदों पे 2 विकेट. डीजे थँक्यू डीजे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न वीरू वाघेलाचा. तिथे टायमिंग मिळालं नाही, खूप लेट झाला हा शॉट. खरं तर आतली कड लागल्यानंतर शॉट फाईन लेगचा खेळाडू जो होता त्यानं अतिशय सुंदर कॅच तिथे पकडला. लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद. सुरुवात चांगली होती महिपाल सिंगची, चांगली फलंदाजी. खरं तर तो चांगले फटके खेळत होता, सातत्यानं धावा आणत होता, धावांचा गल्ला जमवत होता, मात्र तो बाद झाला. आणि त्याच्यानंतर लगेचच वीरू वाघेला देखील परतलेला आहे. 12 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद आहे. काय कमबॅक आहे. मी गोलंदाज शुभमचं कौतुक करेल, कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून त्याच्यावरून टाकेल ज्या पद्धतीने त्याने चेंडू टाकलेत. आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे मोबी केअर स्टार 11. विदर्भाचे हे खेळाडू आहेत. या खेळाडूंमध्ये देखील निश्चित गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता जगाच्या समोर येते. रात के 12 बजे 12 रनों पे 2 विकेट. कहीं ना कहीं वो समीकरण बन गए. अब आए हैं न्यू बैटर अशफाक रबाड़ा. बल्लेबाजी में खास है, गेंदबाजी झकास करता है. 2 की कहानी खत्म. 12 रन 2 विकेट के नुकसान पे टीम अगर देखिए तो कालिका कंस्ट्रक्शन रिबड़ा की टीम है. तो शायद कि रन बॉल का मुकाबला चर्चा यहाँ पर होती. लो स्कोर वाला मुकाबला किस साथ से होता है, इसका नमूना देखिए ये है. गलती होती है और एक बार गलती होती है तो फिर बार बार गलतियां होती रहती है. भाई हिमालयात गेलं ना, तिथे तपश्चर्या केली की माणूस षड रिपूंवरती मात करतो. आप म्हणजे कब जा रहे थे वो हिमालय की बात करें तो आप कब सगळ्या जाएंगे. गोष्टी सोडून देतो. आणि आज तशीच परिस्थिती मी फलंदाजांची बघतोय. मग अगदी सलामीला आलेला फलंदाज आपण वीरू वाघेल्याला बघितलं, किंवा आताच पहिल्या बॉलवरती ज्या पद्धतीने त्यानं डिफेन्स केला फटका अशफाक रबाडानं, यांनी आज सगळ्या मात केलेली आहे. लोभ त्यांच्याकडे नाही, क्रोध नाही, मत्सर नाही, मद नाही, कुठल्याही गोष्टी नाही आज. आणि काय शांतपणे ते फक्त इथे फलंदाजीचा आनंद घेत आहेत. खरं तर टार्गेट छोटं आहे, 24 चेंडूमध्ये 28 धावा म्हणजे मोठं टार्गेट नाहीये. मात्र या दोन्ही फलंदाजांनी शांतपणे विजयाच्या दिशेनं आगेकूच करायचे हे ठरवलेले आहे. ये देखिए बहुत जबरदस्त, वो कहते हैं ना अदब से खेला हुआ गजब का शॉट है. यहाँ पर बस दिशा दी है. वो कहते हैं ना कभी कभी दिशा देना सामने वाले गेंदबाज की दशा बदल जाती है. 12 पे थोड़ा सा फंसे थे, अब 13 पे पहुंचता हुआ कारवा 2 विकेट के नुकसान पे. गेंदबाजी में साजिद अल्तमश ये बेहतर गेंदबाज है. सफलता ये जबरदस्त कराता है और विदर्भ के लिए अपेक्षा है, क्योंकि सर जी देखिए कोई लक्ष्य छोटा होता का है, कोई लक्ष्य बड़ा होता का है. जब तक सामने वाले ने टीम जो रन बने वो आप जब तक लगाते नहीं है तब तक आप चैंपियन होते नहीं है. मेरा सवाल आपने थोड़ा सा खंडित कर लिया. हिमालय की बात आप कर ली, आप कब जा रहे हैं हिमालय. मला शॉट असा होता की शिक्षक विद्यार्थ्याला मारतात असा नव्हता. शॉट असा होता की आई आपल्या लहान मुलाला, म्हणजे 2 वर्षाचं मुलं असतं ना त्याला कसे मारते, तर तशी हलकीशी चापट होती ती. इजा होणार नाही अशी काळजी घेतली. इथे कडक शॉट आहे, इथे कडक शॉट आहे, मिळतील 4 धावा. सांगाय पाहिजे की नाही. मी माझे जुलैचे फोटो बघा, तर 10 दिवस हिमालयामध्ये जाऊन आलेलो आहे मी. इसलिए स्तब्ध और बिल्कुल और अच्छे आपको सुझाव सूझते नजर आ रहे हैं. और कहीं ना कहीं लिटिल मास्टर जी है, वॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर है, मनीष पाटिल हैं, ओम जी हैं, उसके साथ में इरशाद बागवान है और उसके साथ में अगर देखिए तो सुमित है.
और सब चर्चे करते नजर आ रहे हैं। अब सबका नंबर आना पड़ेगा उधर हिमालय की तरफ। पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्पचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक समोर आहे. हो हो, धावबाची संधी होती मात्र गमावलेली आहे. एक धाव पूर्ण होणार आहे, धावफलक पुढे पोहोचणार आहे. इथे धावसंख्या धावफलकावरती 19 आहे. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. निश्चित भाई तुम्हाला मी सांगेल, इथे असलेल्या प्रेक्षकांनाही जरूर सांगेल की हिमालयामध्ये मनाली ते काझा हा प्रवास आयुष्यामध्ये एकदा करून बघा. तोही पण नोव्हेंबरला खुला होतो, साधारणतः जून जुलैपर्यंत चालू राहतो तो रस्ता. तर तिथे जाऊन बघा, निश्चित तुम्हाला जीवनाचा आनंद घेता येईल. जाऊया मैदानामध्ये. आता मी त्या ट्रिपच्या विषयी जास्त बोलणार नाही, मॅच महत्त्वाची आपल्याला, नाहीतर असे खूप अनुभव आहेत की इथे शेअर्स करायला हरकत नव्हती, पण आपल्याकडे वेळही नाहीये. तर जाऊया धावफलकावरती. 19 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 सुरू आहे. मैच थोड़ा सा फंसता नजर आ रहा है। ऐसा नहीं कि मैच ये वन साइड जा रहा है, विदर्भ की टीम भी ये मुकाबला हारने को तैयार नहीं है। बेहतर गेंदबाजी की है अब तक साजिद अल्तमस ने। 7 रन खर्च किए 5 गेंदों में, 19 पे 2। लो फुल टॉस गेंद, कनेक्शन ये अच्छा है और जाएगा सीधा खाओ कॉर्नर रीजन में। सिंगल यहाँ पर आ जाएगा। कहानी खत्म यहाँ पर 3 की कहानी हो गई है खत्म। 3 के बाद में 20 रन लगे बोर्ड के ऊपर। आने वाले अभी भी 3 ओवर का खेल शेष है और 20 चाहिए। 18 पे 20 बने, 18 पे 20 बाकी है। मॅच बरोबरीत आहे. दोन्ही संघ समान ताकदीचे. मोबिकेअर स्टार 11 विरुद्ध कालिका कन्स्ट्रक्शन रिबडा. मानो कि एक तरफ माउली जमदार है और दूसरी तरफ सिकंदर शेख है। इस तरह से दोनों पहलवान हैं। एक तरफ बात करेंगे तो विदर्भ की टीम है, तो दूसरी तरफ कालिका की टीम है। हार मानने को कोई तैयार नहीं है। क्रिकेट यही सिखाता है, संघर्ष करते जाइए। जिंदगी एक रास्ता है, उसको आजमाते जाइए, चलते जाइए, बढ़ते रहिए। जो बढ़ता है आगे बढ़ता रहेगा। भाई निश्चित मेरा सवाल है, थोड़ा सा दिल में आ रहा है सवाल कि गुड बाय टाटा की बात करे थी। नॉकआउट पंचेस है दोनों टीमों के लिए। एक टीम गुड बाय टाटा करेगी और वैसे देखिए दर्द होता है गुड बाय टाटा करते हुए सर जी। निश्चित अगदी मगाशीच मी रील्स बघत होतो आणि रील्स बघत असताना भारतीय सेनेतील एक फौजी ड्युटीवरती चाललेला होता आणि त्याची पत्नी त्याला निरोप देत होती. अत्यंत भावुक करणारा क्षण होता तो. तर मला वाटतंय एखाद्या प्रसंग आज पाथर्डीतून निरोप घेताना त्यापेक्षा वेगळ्या माझ्याही भावना नाहीत किंवा इथून बाहेर पडणाऱ्या संघाच्या देखील त्याच भावना असणार आहे. बाहेर पडणं या स्पर्धेतून निश्चित हा कठीण प्रसंग आहे. मात्र पडायचं नसेल तर पुढच्या 3 षटकामध्ये जीवनातला सर्वोत्तम क्रिकेट खेळ दोन्ही संघांना खेळावा लागणार आहे. 18 गेंदे 20 है। जबरदस्त है मुकाबला बीच मैदान में। गेंदबाजी में रईस से का है। रईस का मतलब बहुत मानदार। सामने रबाड़ा, अशफाक रबाड़ा। बेस्ट वर्सेस बेस्ट का मुकाबला। ओए जबरदस्त ये गेंद बहुत अच्छी थी। लंबा पैर निकाला, ऑन साइड के क्षेत्र में खेला है। खिलाड़ी वहां पर मौजूद है। फंबल जरूर हुए, रन आउट का मौका। ओए होए, चूक हुई है, गलती हुई है, हो गई गलती, हो गई भूल। और गलती तो गलती होती है ना सर जी। अब जो भी समझे, छोटी हो या बड़ी हो। नाही, खूप वेळा दोन्ही संघांकडून या चुका बऱ्याच वेळा झालेल्या आहेत. कधी बॉल व्यवस्थित अडवलेला नाही, केवळ व्यवस्थित अडून स्टंपवरती व्यवस्थित लावता आलेलं नाही. तर फलंदाजी करणाऱ्या संघाने देखील अशा अनेक चुका देखील केलेल्या आहेत. घाई केली बऱ्याच वेळा आणि त्याचा फटकाही त्यांना बसलेला आहे. मात्र मॅच बघितलं आपण तर अगदी योग्य रेषेत मॅच सुरू आहे. दोन्ही संघ प्रयत्नपूर्वक ही मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिल्लक आहे 17 चेंडू. विजयासाठी धावा 19. वो कहते हैं ना सर जी कि दूध का जला हुआ छाछ भी फूक फूक पे पीते हैं। उस तरह से कनेक्शन। और जबरदस्त अच्छा प्लेस पे रन आउट का मौका। फिर से 18 हिट। नहीं नहीं नहीं, गलती यहाँ पर भी हो रही है। मौके बन रहे हैं, इस ऐसे मौके को आप उठा लीजिए और कनेक्शन लगा दीजिए। अच्छा थ्रो लगा लीजिए दिशा से करण मोरे के। योग्य थ्रो येणं गरजेचं आहे. एकदम स्टंपच्या जवळ थ्रो पाहिजे. म्हणजे मी कपिल शर्माच्या शो मध्ये पार्थिव पटेलला ऐकलं होतं. तो म्हणाला की रवींद्र जडेजाला सांगावं लागतं बाबा थ्रो बाजूला टाक. तर तसा एखादा क्षेत्ररक्षक पाहिजे की जो आणि पॉइंट किंवा शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन किंवा बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फॉरवर्ड शॉर्ट लेग, हे जे क्षेत्ररक्षक आहे हे खूप क्विक पाहिजे. वाह, चांगला फटका, चांगला फटका. चेंडू अलॉंग दी कार्पेट, डीप लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. 4 रन इथे प्राप्त होतील. ऑन साइड के क्षेत्र में बहुत ताकतवर यहाँ पर वो कहते हैं अशफाक रबाड़ा। इन्होंने थोड़ा सा वो ताकत का शक्ति प्रदर्शन किया है इस शॉट के लिए
और कमाल का चार यहाँ पर चार आते हुए जो प्रेशर बना रहा था, प्रेशर रिलीजिंग शॉट यहाँ पर खेलते हुए अशफाक रबाडा। निश्चित मूर्छित हनुमानाला शुद्धीवरती आणण्यासाठी संजीवनी आणावी लागत होती. मला वाटतं ही रबाडाने संजीवनी आणलेली आहे आणि ती मिळालेली आहे. पुन्हा एकदा शानदार षटकार रबाडाच्या बॅटमधून. अशफाक इज ऑन फायर. होती है उस तरह से अशफाक रबाडा की ये दहाड़ है और कहीं ना कहीं ये छक्का जिस तरह से खेला है उन्होंने फुल टॉस गेंद के ऊपर, आने वाली टीम के लिए भी इशारा है. मेरे हिसाब से विजय पावले जी है, एजाज है, इनको भी इशारा दे रहे हैं कि भाई आइए आपका स्वागत रहेगा. अब 11 पे 1 चाहिए मुकाबला. निश्चित भाई, मला निश्चित प्रकारे सांगायला आवडेल की अमोल शिरसाट सरांची पाथर्डीची जी मित्रमंडळी आहेत आणि पुण्यातली जी मित्रमंडळी आहेत ती सुद्धा त्यांना त्याच तन्मयतेने मदत करत असतात, सहकार्य करत असतात आणि त्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होते. तर एक धाव घेत रबाडा मोबी इथे कालिका कन्स्ट्रक्शन RAR रिबडा संघाला देतोय शानदार विजय मिळून. आणि यानंतर अखेरची लढत आपण बघणार आहोत. कालिका कन्स्ट्रक्शन अर्थातच रिबडा 8 विकेटने त्यांनी हा सामना जिंकलेला आहे. मोबिकेअर स्टार 11 हा संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर पडतोय. देखिए तो शायद यहाँ पर देखिए तो बात करेंगे 40 रन बनाने की जरूरत थी. अशफाक रबाडे की 11 गेंदों में 24, महफाल सिंह ने 5 गेंदों में 11, सिकंदर भाटी 4 में 3, वीरू वाघेला 6 में 1. इनका खास रहा नहीं है, लेकिन अशफाक रबाडा 2 रन देकर यहाँ पर देखिए तो 3 रन देकर 2 विकेट और 24 रन वाली नॉक खेलने वाले हैं.